अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील अंजनी नगर परिसरात सुरू असलेले रस्ते व चेंबर बांधकामाच्या कामांवर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे। उबाटा सेनेचे तालुका अध्यक्ष भरत मोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड आणि बालाजी बोर्डे यांनी प्रशासनाने तातडीने या कामांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे। शनिवार दिनांक 6 जून रोजी अंजनी नगर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी भरत मोरे, अनिल गायकवाड आणि बालाजी बोर्डे यांनी केली। पाहणी दरम्यान संबंधित कामे अपेक्षित तांत्रिक निकषांनुसार होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड म्हणाले की कामासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक मापदंडांचे आणि उपकरण वापराचे पालन होत नसल्याचे प्राथमिक पाहणी आढळून आले आहे। त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहे। या संदर्भात त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली असून संबंधित ठेकेदारांकडून सर्व कामे निर्धारित तांत्रिक मानकांनुसार करून घ्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी भरत मोरे आणि बालाजी बोर्डे यांनीही संताप व्यक्त करत सांगितले की ज्यामुळे ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे त्यानेच ते पूर्ण करणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात कामाची जबाबदारी एकमेकांकडे सोपवली जात असल्याने कामाच्या दर्जांवर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला। अशा परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही संबंधितांनी दिला आहे। अंजनी नगर परिसरातील नागरिकांनीही सार्वजनिक निधीतून होत असलेल्या विकास कामाची गुणवत्ता कायम राखण्याची मागणी केली असून कामाची निष्पक्ष तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। सध्या कोपरगाव शहरामध्ये हे अंडरग्राउंड गटरीचे जे पाईप टाकायचे काम चालू आहे, हे कोणता तरी एक ठेकेदाराला तोडून देईल काम आहे ह्या रोडचं। त्यांनी त्याला तोडून दिलं, त्या ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला तोडून द्यायले, त्या ठेकेदाराने तिसऱ्या ठेकेदाराला तोडून द्यायले। म्हणजे मग आता हे तोडून दिले, मग आता हे कोणत्या पद्धतीने काम चालू आहे? इथं नाही खडी टाकेल ना काही खंदून, याला 1 फूट खंदून घ्यावं लागतं, त्याच्यात खडी टाकावं लागते, मुरुम टाकावा लागतो, तो मुरुम टाकल्यानंतर पाणी टाकून तो रोलरने दाबावा लागतो, त्याच्यानंतर खडी टाकावं लागती, त्याच्यानंतर परत मुरुम टाकून परत पाणी टाकून तो दाबावा लागतो। आणि हे चिवत्यात काढायचं काम केलेलं आहे, पाहिलं का? हे बा 5 फूट सुद्धा नाही, किती फूट असेल मला भाऊ? 4 फूट सुद्धा नाही याची रुंदी। हा, आणि आता पाऊस जर पडला ना अख्खा चिखल होणार आहे इथं। हे येण्यात काढायचं काम बंद करा। आज आम्ही अक्षरशः इथं भरत भाऊ असतील, मला भाऊ असन, मी हे भैया असन, आम्ही या ठिकाणी इथं आलो। इथं अक्षरशः पत्रकार तुम्हाला आम्ही हे खंदून दाखवलं, किती चिवत्यात काढलेलं इथं, पाहिलं का? नुसता मुरुम टाकून दिला आणि याच्यावर ट्रॅक्टर फिरवला। मला काय म्हणायचं, इतर ठिकाणी तुम्ही तोंड पाहून कामं करू राहिले, काही ठिकाणी ना इतकं पद्धतशीर काम करू राहिले। हा का हो, इकडे जनावर आहे का? इकडे काही जनावर आहे का? तिकडे माणसं आहे, इकडे काय जनावर राहतं का? हे ध्यानात ठेवा, हे चालणार नाही। त्या घोरपडेला आता सांगतो, भाऊ तू तिथं राहशील, आम्ही इथे। हा, ध्यान ठेवायचं। मंगळवारी बुधवारपासून आहे ना आमरण उपोषण चालू करणार आहे आम्ही। हे काम बंद करायचं लगेच, हे काम होऊन देणार नाही आम्ही। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोपरगाव शहरातील नागरिकांना विनम्रपणे आव्हान करतो, आज खऱ्या अर्थानं आम्ही कोपरगाव शहरातील या अंजनी नगर या भागात आलो आहे। ज्या भागामध्ये आता नवीन सगळी लोकवस्ती होती त्याच भागामध्ये STP प्लॅन्टचं काम चालू आहे। आता STP प्लॅन्टचं काम चालू असताना ज्या लोकांनी टेंडर घेतलं, ज्या मेन कंपनीने, त्या कंपनीने तोडून दिलं, कुठले तरी राऊरीचे घोरपडे त्यांना तोडून दिलं। आता त्या घोरपड्यांनी तोडून दिलं, अजून दुसरे जे आहेत त्यांच्या हाताखाली कोण, आपल्या कोपरगावचे गवळी आणि कदम। म्हणजे घेतलं कोणी, कोणाला दिलं, त्यांनी दुसऱ्याला दिलं, त्यांनी तिसऱ्याला दिलं। आता उद्या जर काही याच्यामध्ये अचानक काही त्रुटी आल्यात किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, हे काम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे, उद्या जर काही यामुळे या नागरिकांवर संकट आलं किंवा याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला तर जबाबदार पकडायचा कोणाला? ज्याने ज्याला तोडून दिले त्याला, ज्याच्याकडून तोडून घेतलंय त्याची मेन कंपनी कोणाकडे जायचं? नागरिकांनी कोणाकडे? आज आणि होऊन हे खणलंय, आम्ही घेतलेल्या माहितीनुसार। आणि किती घेतलं आपण? हे काय रोड खाली आहे, हे बा रोड खाली बा। आता इस्टिमेटच्या घेतलेल्या माहितीनुसार 100ची आणि रस्त्याची लेवल 1 फूट इस्टिमेटमध्ये 1 फूट खंडायचं, 1 फूट खणून
त्याच्यावर पहिला 4 इंचीचा मुरुमाचा लेअर असणार, त्यावर पाणी मारायचं, लोलरनी ते फिरून ते व्यवस्थित बसवायचं, त्याच्यानंतर पुन्हा खडी टाकायची, खडी टाकल्यानंतर पुन्हा 4 इंचीचा मुरुमाचा लेअर आहे, पुन्हा त्यावर पाणी टाकून ह्या चेंबरच्या लेवलला आणि भाऊ इकडे याच्या लेवल पाय दगड पाय कोणती ही जी लेवल आहे ही चेंबरची जी लेवल आहे याच लेवलनी 4 इंच मुरुम, त्यावर खडी, पुन्हा 4 इंची मुरुम पाण्याने व्यवस्थित टाकून तो लोलरने दाबून त्याची लेवल केली पाहिजे। अर्थात काय, रस्त्याने जर ट्रॅफिक असेल तर गाडी चालली तर ह्या चेंबर त्याच्या अडथळा आलेला नाही पाहिजे, त्याच्यासाठी हा चेंबर आहे। हा असा STP प्लॅनचा असं सगळ्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। आम्ही नागरिकांना आव्हान करतो, सुरुवातीपासून आम्ही आमरण उपोषण केलं, त्याच्यानंतर त्यांनी काही सुधारणा त्यांच्यामध्ये केल्या, पण आता या ठिकाणी जे काम चालू आहे हे काम चालू असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। याच्यामध्ये कोपरगावचे मुख्याधिकारी तुमचे सुद्धा हात बरबटलेले आहेत। तुम्ही याच्यात टक्केवारी घेता का? इथं हे जे लोक राहतात हे लोक नाही जनावरं राहतात का? लाज वाटली पाहिजे आपल्याला। आणि कोण आहे राऊरीचा घोरपडे, याला लाज वाटली पाहिजे। हा काम घेतो तोडून, हा पुन्हा खाली काम तोडून देतो, मग जबाबदार आम्ही धरायचं कोणाला? आता या ठिकाणी आमच्या हाताने पावडं आणलं, तुम्हाला सगळी लेवल दाखवली, या ठिकाणी खडी वापरली नाही, 4 इंच मुरुमाचा सुरुवातीला लेअर वापरला नाही, 1 फूट खड्डा घेतला नाही सगळं लेवल करून, याच्यात त्यांनी पैशाची बचत केली, याचा अर्थ त्यांनी पैशाचा मोठा भ्रष्टाचार केलाय। याला जबाबदार धरायचं कोणाला? ज्या STP लँडचा मेन मालक आहे जी कंपनी, तिला जबाबदार धरायचं का? त्या कंपनीने तोडून त्या घोरपडीला दिले त्याला जबाबदार धरायचं का? त्या घोरपडीने कोण गवळे आणि कदम आहे कोपरगावचे छोटेसे ठेकेदार आहे का? त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे का? स्वतः ते इंजिनियर का? ते मुन्नाभाई MBBS आहेत? किती दिवस आंदोलन करायचे आणि किती दिवस या लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा? जनतेला मी आव्हान करतो, आपण झोपेत राहू नका। आज हे रस्त्याच्या बाबतीत भ्रष्टाचार करतायत, उद्या ते आपल्या अन्नाच्या श्वासाच्या बाबतीत म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनाला आपला जो श्वास लागतो ना त्याच्यासुद्धा उद्या भ्रष्टाचार करतील आणि आपल्या जिवंत मारतील, लक्षात घ्या। आज आम्ही हा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे, ह्या भ्रष्टाचारावर लवकरात लवकर मुख्याधिकारी साहेब आपण याची चौकशी लावा, नगराध्यक्ष साहेब आपण सुद्धा याची चौकशी लावा। कारण काही ठेकेदारांना आम्ही जाऊन जिथं जिथं काम चालू त्या ठिकाणी आम्ही गेलो, काही ठिकाणी आम्ही चौकशी केली। आता ठेकेदार बदनामी करतात का ते आम्ही सांगू शकत नाही। ठेकेदार सांगतात याच्यात अनेक सत्ताधारी आम्हाला JCB मध्ये, डंपरमध्ये, ट्रॅक्टरमध्ये काय जे मटेरियल लागेल त्या मटेरियलमध्ये आम्हाला पार्टनर आहेत। मग आता नेमकं ठेकेदार सत्ताधारीच ठेकेदार झालेत का? मग ठेकेदार तुमची बदनामी करतायत का? आता जावं शोध लावण्याची गरज आहे। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या वतीनं आज आम्ही फक्त हा सुतोवाच देतोय, मुख्याधिकारी साहेबांनी ते तोडून दिलेले सगळे ठेके बंद करावे। ज्या कंपनीने जबाबदारी घेतली आहे त्याच कंपनीने काम पूर्ण करावं आणि ते उत्कृष्ट दर्जाचं, त्याच्यात अजिबात भ्रष्टाचार नकोय, निकृष्ट नकोय। अन्यथा आम्ही जर रस्त्यावर उतरलो, जर पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला तर आता आम्ही मागं हटणार नाही, कारण आम्हाला जनतेच्या आरोग्याची काळजी आहे। आम्हाला जनतेचे रस्ते आम्हाला चांगले पाहिजेत, कारण जनता पोटाला पीळ देऊन नगरपालिकेला टॅक्स भरते, त्याच्यामुळे जबाबदारीने काम करावं। हा शेवटचा सुतोवाच, शेवटचं आव्हान, आता इथून पुढे आम्ही आव्हान करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। नवीन वासात बोरावकेचं वावर त्या ठिकाणी अंजनीनगर हे नवीन वासात झालेली आहे। या ठिकाणी STP प्लॅनचं काम चालू होतं, पण ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। कमीत कमी 10 फुटाचा रस्ता पाहिजे तर ते 4-4.5 फुटाचा रस्ता आणि STP प्लॅन एस्टिमेटनुसार कोणतंही काम नाही आहे। खडी वापरलेली नाही आहे, नुसते मुरुम टाकून चेंबर टाकून निघून गेले ना, त्या ठिकाणी कोणतंही पाणी मारलं ना, तो रस्ता रोलरनी दाबला आहे। म्हणजे एक पाऊस आला तर हे सगळं वाहून जाणार आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांना तो त्रास सहन करावा लागणार आहे। हे काम दिलं आहे गुजरातला, ते गुजरातहून आलं अहिल्यानगरला, अहिल्यानगरहून आलं राऊरीला आणि राऊरीवरून ज्या ठेकेदारला आलं आहे कोपरगावला। मग ज्या गुजरातचा जो ठेकेदार आहे त्याच्याकडून हे काम होत नसेल तर त्यांनी हे काम सोडून द्यावे। आणि गाव आमचं आहे त्यामुळं आम्हाला गावाची काळजी आहे, इथल्या लोकांची काळजी आहे, गुजरातच्या लोकांना कोपरगावची काळजी नाही। अन्यथा शहर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याचा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।